देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। Happy birthday, it's your birthday. Happy birthday, it's a great day. That's what we say. Happy birthday to you. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या पब्लिक राहिलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचा भूगोल काही दिवसानंतर चुनाव आयोग करणारच आहे। या क्षेत्रातला बघितलं की तर सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रामधलं किंग मेकर ठरणारे किशोर भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असो, नगरपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, ह्या निवडणुका भारतीय जनता पार्टी एक मोठ्या ताकदीने लढणार आहे। आज सन्माननीय किशोर भाऊ चौधरी जे एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक बऱ्याच वर्षापासून प्रत्येक लोकांच्या, प्रत्येक तळागाळाच्या लोकांच्या कार्यकर्त्यांशी ते जुळलेले आहेत, त्यांच्या मनाशी जुळलेले आहे। अशा किशोर भाऊ चौधरींचा आज वाढदिवस आहे, त्यांच्याशी आज या निवडणुकाबद्दल बोलूया। भाऊ, सर्वात पहिले आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वाढदिवसाचा भरमेव आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका, जिल्हा परिषद म्हटलं भाऊ, सावनेर विधानसभा म्हटलं सर्वात मोठा जिल्हा परिषद आहे। या जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची गेल्या 7 वर्षापासून तिथे सत्ता होती। यावेळेस या जिल्हा परिषदला नवीन सर्कल म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद आली आहे। पंचायत समिती असो, महानगरपालिका असो, नगरपंचायत असो, नगर परिषद असो, कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी राहील या निवडणुकीत? भारतीय जनता पार्टीचं एक विजन आहे। राजकारण म्हणून भारतीय जनता पार्टी सत्ता चालवत नाही, तर राष्ट्रप्रेम आणि लोकांच्या सेवेकरता सत्ता चालवते। त्यामुळे जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये खालच्या तबक्याचा माणूस कसा उंचीवर येईल, आर्थिक बाजूने कसा मजबूत होईल, याकरता निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा एक भूमिका आहे। निवडणुका आहे, अनेक वेळेला निवडणुका झाल्यात, यानंतरही आता निवडणुका लागल्या, निवडणुका होतील। निवडणूक होत असताना निश्चितपणे लोकांची जवळीक साधणारा, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लोकांकरता लढणारा, गावागावामध्ये असा अनेक माणूस आहे, अनेक व्यक्ती आहे, अनेक युवक आहे। निश्चितपणे या युवकांना जे समाजाकरता धावून जातात, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जे लढतात, अशा युवकांना विशेषतः
व्यक्तिविशेषची मदत न करता अशा लोकांना तिकिटा जर दिल्या तर निश्चितपणे 100% भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद या ठिकाणी बसणार. नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे, त्या ठिकाणी सुद्धा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची भूमिका चांगली आहे आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये पुन्हा 100% आपल्या सर्व लोकांना यश येणार असं आपल्याला सांगतो. आपण बघितलं गेलं की खापरखेडा, चिचोली आणि भानेगाव हा एक नवीन नगर परिषदचा दर्जा देण्यासाठी बावनकुळे साहेबांनी मागल्या वेळेस बी प्रयत्न केले, यावेळेस बी प्रयत्न केले. यावेळेस अगर नगरपंचायत अगर खापरखेडा नगरपंचायत झाली या नगर परिषद झाली तर कशी स्ट्रॅटेजी राहील भारतीय जनता पार्टीची या विधानसभा क्षेत्रामध्ये? निवडणुका लागल्यामुळे नगरपंचायत आता होईल असं मला वाटत नाही. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका घेण्याचे कोर्टाने सूचित केले, आदेश दिला, त्या हिशोबाने आज नगरपंचायत होणे शक्य नाही. कारण का शेवटी मान्य सुप्रीम कोर्ट न्यायालयाचा आदेश आणि इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाच्या बाहेर जाऊन कोणता तरी निर्णय घेईल मला असं वाटत नाही. पण निश्चितपणे नगरपंचायत, नगर परिषदेचा जो विषय खापरखेडा, चनकापूर, भानेगावचा आहे तो निश्चितपणे या पलीकडे जिल्हा परिषद निवडणुका झाल्याच्या नंतर निश्चितच होईल. नव्याने बावनकुळे साहेबांची गोष्ट केली तर प्रदेश अध्यक्षाचा धुरा त्यांनी घेतला. तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून त्यांनी प्रत्येक लोकांना, प्रत्येक पार्टीच्या लोकांना त्यांनी घेऊन चालले आणि एक मोठा पार्टीचा एक मोठा कुनबा तयार केला. पार्टी कालच त्यांनी नवीन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, काय शुभेच्छा द्या? आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना भारतीय जनता पार्टीचा एक पायिक छोटा कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे शुभेच्छा देतो. पण यामध्ये आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या अध्यक्षाचा प्रवास आणि आता जे प्रवास करणार आहेत आदरणीय रवींद्रजी यांचा प्रवास निश्चितपणे कुठेतरी बावनकुळे साहेबांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग आहे असं वातावरणामधून दिसते. आणि पक्षासाठी निश्चितपणे घरद्वार परिवार सोडून आपण कसं काम करायचं या सर्व गोष्टी आपण निश्चितपणे बावनकुळे साहेबांकडून शिकायला पाहिजे. पुण्यतिथी होती, ते पुण्यतिथीला सुद्धा त्या ठिकाणी न येता पार्टीच आई, पार्टीच सर्व काही असं समजून ते निश्चितपणे आपली भूमिका घेऊन समाजामध्ये वावरतात आहे, राज्यभर फिरत आहेत, देशभर फिरत आहे. अशा निश्चितपणे महान नेत्याला आजच्या दिवशी मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढच्या पुन्हा वाटचालीला सुद्धा शुभेच्छा देतो. एक शेवटचा प्रश्न, आज वाढदिवस आहे आपला, आपल्याच मधला एक तळागाळाचा कार्यकर्ता, एक निष्ठावान कार्यकर्ता तो निघून गेला. या वाढदिवसाच्या क्षणी त्या तळागाळाच्या कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्त्यासाठी काय आपलं आज वाढदिवसाच्या दिवशी आज मन खंत आहे? वाढदिवस आहे पण कुठेतरी कार्यकर्ता येत आहे, भेटायला येत आहे, पण कुठेतरी खंत बी वाटते, भाऊ मनाला दुःख होतं. भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायतचे सदस्य अतुल पाटील निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या जवळचा होता, याच्यात शंका नाही. त्या माणसाच्या निर्दयीपणे या हरामखोर लोकांनी खून केला, प्लॅनिंग करून खून केला. त्यामध्ये 5 आरोपी मिळाले. या तुमच्या माध्यमाने सर्व लोकांना सांगू इच्छितो, ज्या लोकांनी अतुल पाटील यांचा खून केला, प्लॅनिंग करणारा, ठिकठिकाणी मिटिंगा घेऊन खूनचं नियोजन करणारा आणि मारणारा या माणसाला 100% फासावर चढवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. तोपर्यंत आम्ही लढाई लढू. आणि त्याच्या खुनामध्ये मदतीची भूमिका घेणारे आणखी काही बरेचसे लोक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, समजा पोलिसाच्या तपासामध्ये काही प्रतीक्षित आहे. अशा लोकांना सुद्धा आम्ही उम्रकैदपर्यंत सजा झाली पाहिजे यापर्यंत आपण लढू. निश्चितपणे तो आमचा लढा सुरू आहे. आमच्या जीवाभावाच्या रक्ताचे जरी नातं अतुलशी नसलं तरी आमच्या किंवा माझ्या सगळ्या भावापेक्षा, लहान भावापेक्षा मी त्याला कमी कधीच लेखलं नाही. आणि एकदम खंदा समर्थक, ज्यांनी राजकारणाची सुरुवात गावामधून छोट्याशा कामातून केली
आज गोरगरिबासाठी धावून अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढता लढता तो मोठा झाला. त्याला कोणतंही राजकीय वलय नाही, त्याच्या घरामध्ये कोणताही राजकीय मोठा नेता नाही, परंतु त्याने आपलं नाव परिसरामध्ये आणि निश्चितच तालुक्याभर केलं. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा आमदार साहेबांनी म्हटलं होतं की पालकमंत्री मुख्यमंत्री आमच्याबरोबर 100% आमच्या बरोबर आहे, तर यावर पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बी आपली काही या विषयावर चर्चा झाली? आता सार्वजनिकरित्या पोलिसांचा तपास मला सांगता येणार नाही. मी तुम्हाला फक्त हिंट दिली. ज्या पोलिसाच्या आधी ज्या अधिकाऱ्याच्या हाती तपास आहे त्याच्या हातातली जी चार्जशीट आहे एवढी जबरदस्त बनणार की तो फासावर चढवल्याशिवाय सोडणार नाही. एवढा जबरदस्त अधिकारी ही चार्जशीट करण्याकरता नेमलेला आहे. धन्यवाद भाऊ, आणि परत एकदा आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या चॅनल. तुमच्या चॅनलने कमीत कमी या वाढदिवसाच्या दिवशी या ठिकाणी येऊन आपण मला बोलतं केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि निश्चितपणे आपण दिलेल्या शुभेच्छा मी स्वीकारतो. धन्यवाद. तर बघू शकता की किशोर चौधरी जे आहे ज्यांनी आपल्या निवडणुकाचा भूगोल फुकलेला आहे. निवडणुकाच्या बद्दल ज्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक युवा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा अंग आहे, भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे. यावेळेस त्यांचा जो एक खूप जवळचे कार्यकर्ता जे अतुल पाटील यांचा ज्या खुना प्रकरणी काही अजून मोठे तपासणी मठ उघड होईल असं किशोर भाऊंनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं गेलं. निवडणुका असो या कोणत्याही प्रकारच्या कोणतीही पार्टी असो, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा प्रवास संपला, त्यांच्यासाठी बी किशोर भाऊंनी धन्यवाद दिला आणि नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाठी शुभेच्छा म्हणून किशोर भाऊंनी आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आज या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत राहा विदर्भ की आवाज, सच की हकीकत. मुख्य संपादक मी शैलेश ढोरे, कैमरा पर्सन जयसिंह पाटिल के साथ, दहेगांव, सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्र.